पुराच्या साक्षीने श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत चालू वर्षातील पहिला दक्षिण द्वार सोहळा, दिगंबराच्या जयघोषात भाविकांचे पवित्र स्नान, दर्शनासाठी पहाटेपासून मोठी गर्दी. कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाढलेल्या पुराच्या पाण्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिराला सोमवारी चारही बाजूनी वेढा घातला. त्यानंतर मंगळवारी पहाटे 3:30 वाजता चालू वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. सोहळ्याची माहिती प्रसारित होताच सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरजसह परिसरातील हजारो भाविकांनी पहाटेपासून स्नान व दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दक्षिणद्वार सोहळा सुरू होताच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तसेच श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. श्री दत्ताच्या चरणांना स्पर्श करून दक्षिणद्वारातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पवित्र प्रवाहात स्नान करण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त गर्दी केली. या स्नानाने पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानने अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर श्रीची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली असून काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतचे सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम तेथेच होत आहेत. दरम्यान नृसिंहवाडी औरवाडला जोडणारा जुना पूल पुराच्या पाण्याखाली गेला असून शिरोळ, राजापूर व तेरवाड येथील बंधारे यापूर्वीच पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर दिशेने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह श्री दत्ताच्या चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो. या दुर्मिळ घटनेलाच दक्षिण द्वार सोहळा म्हटले जाते. नदीची पाणी पातळी आणि मंदिराच्या गर्भद्वाराची उंची यावर हा सोहळा अवलंबून असल्याने तो नेमका कधी सुरू होईल किंवा कधी संपेल हे निश्चित सांगता येत नाही. पाणी वाढताना आणि ओसरताना असा हा सोहळा वर्षातून दोनदा अनुभवायला मिळतो. देवस्थान समितीने दिलेल्या माहितीनुसार दररोज सायंकाळी धुपारतीनंतर कृष्णा नदीची पूजा व इंदुकोटी स्तोत्राचे पठण केले जाणार असून अन्नछत्रातील महाप्रसादाची सेवाही नदीचे पाणी मंदिर परिसरात राहेपर्यंत नियमित सुरू राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट SR News 24 नृसिंहवाडी.